रविवार तारीख आहे 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्टला महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले चॅनल व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राच्या अनेक परिसरात जर बघितलं, इकडे आपण बघू शकता रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. आपण जर कोल्हापूर, सांगली, ईश्वरपूर, निपाणी, बेलगाव, विटा, त्याचबरोबर मायनी, कराड हा परिसर बघितला, सातारा, कारेगाव, फलटण, बारामती, जेजुरी, सासवड, केडगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर सांगोला परिसर बघितला, सांगोला, पंढरपूर, जत, त्याचबरोबर विजयपूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. इथे आपण जर नलदुर्ग, अक्कलकोट परिसर जर बघितला तर या परिसरात थोड्याफार प्रमाणात आपल्याला संध्याकाळी 7च्या आसपास पाऊस दिसतोय. रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे पाऊस. त्याचबरोबर उदगीर, अहमदपूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर नांदेड, धर्माबाद, निजामाबाद या भागात देखील उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, त्याचबरोबर अरणी, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर चंद्रपूर, चामोशी, शिरपूर, गडचिरोली, चिमूर, उमरेड, हिंगणघाट, वर्धा, आर्वी, त्याचबरोबर नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, देवरी, ब्रह्मापुरी, राजनंदगाव हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे या भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे. इकडे अमरावती परिसर जर बघितला, रविवारी आपण जर बघितलं तर वातावरणात आपल्याला सकाळी सकाळी 7 वाजता रिमझिम पावसाला त्या भागात सुरुवात होणार आहे. म्हणजे आर्वी, यवतमाळ, अचलपूर या भागामध्ये. तर हा देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे अंदाज. त्याचबरोबर आपण जर धरणी परिसर जर बघितला तर धरणीमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. अकोट, धरणी, अचलपूरमध्ये देखील दुपारी 1च्या दरम्यान रिमझिम पाऊस हा असू शकतो. त्याचबरोबर खामगाव, अकोला, चिखली, मेहकर हा परिसर बघितला, वाशिम, हिंगोली, तर या भागात देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर भोकरदन, जालना हा परिसर बघितला तर येथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जळगाव, अंबळनेर, शेवगाव, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, मनमाड, सटाणा, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, शिरूर, मंचर, अकोले, नाशिक, सटाणा, मालेगाव, मनमाड, साक्री, धुळे, नंदुरबार. आपण जर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त रविवारी 23 ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी इथे वलसाड, वापी, पेठ, बोईसर, वाडा, वसई, विरार, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर मुंबई, पेण, लोणावळा, घोटी, त्याचबरोबर मंचर, लवसा, पुणे, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी, मुळगाव, बेलगाव, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर, विटा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात थोड्याफार प्रमाणात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी रविवारी 23 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि तुमच्या भागामध्ये आत्ता सध्या वातावरण कसं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.